नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इंद्राणी राणीचा गृहप्रवेश दणक्यात करण्याचं ठरवलेलं असतं आणि त्याच वेळी तिथे कामगार आहेत ते कंपनीतले सगळे कामगार येतात आणि सांगू लागतात की विक्रांत सरांनी कंपनीचा लिलाव करण्याचं ठरवलेलं आहे। आणि हे ऐकता क्षणी आबांना जो काही धक्का बसलेला आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामुळं आबा बेशुद्ध पडलेले आहेत। तेव्हा इंद्रा आणि राणी आबांना कशा पद्धतीने वाचवत आहेत, नक्की काय होतंय, त्याचबरोबर गृहप्रवेशाच्या आधी राणीची इंद्रा कशा पद्धतीने माफी मागतोय, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं मालती त्याचबरोबर आबा सगळेजण तिथं असतात, इंद्रा आणि राणी। तेव्हा इंद्रा म्हणतो की आबा आता आपण घरात तर जाणार आहोत। आबा म्हणतात की मुहूर्त 2 तासानंतरचे, आपण 2 तासानंतर गृहप्रवेश करणार आहोत। तेव्हा इंद्रा म्हणतो की आबा मला काय वाटतंय, आपल्या हुकमाच्या राणीचा गृहप्रवेश करूया का आपण, म्हणजे जुन्या ज्या आठवणी आहेत त्या पुसल्या जातील असं सांगितलं जातं। आणि मग मात्र आबा म्हणतात की काहीच हरकत नाही आहे, आपण करूया गृहप्रवेश। तेव्हा इकडे आता सगळेजण तयार होतात आणि मालती शांत बसलेली असते। इंद्रा विचारतो तेव्हा मालती सुद्धा म्हणते की हो, हा गृहप्रवेश झालाच पाहिजे। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की उर्मिला मात्र विक्रांतला म्हणत असते, विक्रांत बास आता, किती वेळा तोंडावर पडणार आहे आणि किती दिवस हे सगळं चालणार आहे, अजिबात नको आहे, बाद झालं। कारण हे सगळं जे काही घडतंय ना ते खूप जास्त होतंय, काही गरज नाही आहे या सगळ्या गोष्टी करण्याची। तेव्हा तो म्हणतो आता जो डाव टाकणार आहे त्यामुळं ते उद्ध्वस्तच होणार आहेत, त्यामुळं तू विचारच करू नको पुढे काय होणार आहे या गोष्टींचा, असं सगळं सांगितलं जात असतं। तेव्हा मात्र ती पाहते तेव्हा तो म्हणतो की काहीच बोलायची गरज नाही। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तो म्हणतो आता काहीच बोलू नको, आता बघ काय होतंय, आता फक्त पाहत राहायचं आहे नक्की काय होणार आहे आणि कसा धमाका होणार आहे, असं तो तिला सांगत असतो। त्यामुळं ते वाचून तिला धक्काच बसलेला असतो। आता नक्की त्या कागदावर काय लिहिलंय हा मोठा प्रश्न उभा असतो। कालही आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळालेलं होतं, तर त्या कागदावरती लिहिलेलं असतं तो म्हणजे फॅक्टरीचा लिलाव, लवकरात लवकर फॅक्टरीचा लिलाव केला जाणार आहे हे सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं। इकडे आता राणीचा भाऊ आलेला असतो आणि मग इंद्रा म्हणत असतो की खरंच आपली राणी जिंकली आहे। तेव्हा त्याला म्हणतो की आपली फॅक्टरीतली सगळी माणसं आहेत ना, त्यांना बोलवून आणा, चला कामाला सुरुवात करायची आहे आणि सगळं कसं अगदी व्यवस्थित झालं पाहिजे असं तो सांगू लागतो। तेव्हा तो म्हणतो की हो, राणीचा गृहप्रवेश करायचा आहे ना, आपल्या हुकमाच्या राणीचा गृहप्रवेश करायचा आहे ना, त्याच्यामुळं टेन्शन घ्यायची गरजच नाही, आपण तो दणक्यातच करणार आहोत असं सांगितलं जात असतं। आता कंपनीचे जे मॅनेजर असतात त्यांना आत बोलवलं जातं, म्हणजे कामगारांचे हेड आहेत त्यांना बोलवलं जातं आणि त्यांच्यासमोर सांगितलं जातं की ही कंपनी बंद पडणार आहे, त्यामुळं या कंपनीच्या बाबतीत जे काही निर्णय घेतले जाणार आहेत त्यामुळं हा सगळा खटाटोप केलेला आहे। तेव्हा ते म्हणत असतात आम्ही, तुम्ही असं नाही वागू शकत कामगारांसोबत। तेव्हा मात्र ते तिथं बोलतात की हे बघ, विक्रांत त्यांच्या पुढे फाईल ठेवतो आणि म्हणतो वाचा। मग आता विक्रांतने फाईल ठेवलेली असते आणि तो वाचायला घेतो, तर त्या माणसाने म्हणजे मॅनेजरने वाचल्यानंतर त्याला धक्का बसतो आणि तो म्हणतो की काय आहे हे सगळं। तेव्हा तो मॅनेजर सांगतो की अहो पण ही कंपनी तर आबासाहेबांची, त्यांनी खूप कष्टाने उभी केलेली आहे। तेव्हा विक्रांत म्हणतो की हो का, मला माहीत नाही आहे का त्यांनी कशी उभी केली आहे ते, नाही मला अक्कल शिकवायची नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं, जे काय सांगितलं आहे ना ते होणार आहे आणि होणारच आहे, ते कोणी थांबू शकत नाही असं सगळं सांगितलं जात असतं। तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत आहेत, सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी नेमकं आता विक्रांतने हा डाव टाकलेला आहे। सगळ्यांना खरं तर धक्का बसलेला आहे की हे सगळं काय आहे, उर्मिलालाही कळत नाही आहे। उर्मिला म्हणते आता हे सगळं आपण ठरवलंय त्या पद्धतीने होत तर आहे, पण पुढे काय, नाही पुढे काय आहे तुझ्या डोक्यात ते सांग मला, आता राहायचंय कुठं आपण, कारण ते काय आपल्याला घरात राहायला घेणार नाही आहेत हे चांगलं ओळखून असते। तेव्हा मात्र तो म्हणतो की राहायचंय कुठं म्हणजे राहूया छान अशा 5 स्टार हॉटेलला, काळजी करायची अजिबात गरज नाही असंही तो तिला सांगतो। इकडे राणीला भेटायला आई आणि बुवा आलेले असतात, राणी मात्र जाम खुश असते, त्यांना आलेल्या बुवांना मिठी मारते। बुवा म्हणतात खरंच करून दाखवलं। तेव्हा मालती मात्र थकत नसते, मालती म्हणत असते की हो, मला सुरुवातीला विश्वास नव्हता, हे सगळं कसं होईल काय होईल असे प्रश्न पडलेले असायचे, पण खरंच राणीनं जे काही करून दाखवलंय ना ते खरंच खूप छान दाखवलेलं आहे असं सगळं सांगितलं जात असतं।
आणि त्याच वेळेस आता तिचं कौतुक केलं जात असतं. राणीचं हे कौतुक ऐकून राणीच्या आईला बरं वाटतं. त्यांना असं वाटत असतं की खरंच म्हणजेच मालती मॅडमनी आपल्या राणीला स्वीकारलेलं दिसतंय असं त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्या मात्र खुशच झालेल्या असतात. त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इंद्राने आता सगळ्यांना गोळा करून आणलेलं असतं आणि सगळ्यांना तो फुलं त्याचबरोबर डेकोरेशनचं सगळं साहित्य घेऊन यायला लावतो. आता हे सगळं जेव्हा घडते तेव्हा राणी म्हणते हे सगळं काय चाललंय. हे सगळेजण छान बोलत असतात, छान गप्पा चाललेल्या असतात आणि त्याच वेळेस इकडे इंद्रा मात्र खुश झालेला असतो. इंद्रा म्हणत असतो की हो, राणीचा गृहप्रवेश करायचं ठरवलंय ना. अजित तर इकडे म्हणालेला असतो की इंद्रा दादा, मी तुझी गाडी ना सर्व्हिसिंगला टाकली, ती गाडी घेऊन येतो. आणि खरंच इंद्राची जी गाडी आहे ती सर्व्हिसिंगला टाकलेली असते. इंद्रा खरंच खुश झालेला असतो, कारण इतके दिवस झालं इंद्रा आणि राणीने जे त्रासात काढलेले असतात त्या सगळ्याचा आता इथे वचपाच निघणार असतो. जणू अशा पद्धतीने गोष्टी चाललेल्या असतात. त्याच वेळेस इंद्रा खुश होतो आणि सगळेजण तिथं असतात. मग इंद्रा म्हणतो की मला ना राणीला घेऊन एका ठिकाणी जायचं आहे. तेव्हा आबा म्हणतात काय झालं रे. तेव्हा तो सांगतो की म्हणजे गेलं तर चालेल ना. तेव्हा आबांना विचारल्याबरोबर आबा म्हणतात की काहीच हरकत नाही आहे, जाऊ शकतोस तू. तेव्हा इंद्रा म्हणतो की चालेल, मग मी राणीला घेऊन बाहेर जाईल आणि नंतर आपण आल्यानंतर बाकीच्या गोष्टी करूया, हे सुद्धा सांगितलं जातं. आता राणी आणि इंद्रा दोघंही आत आलेले असतात आणि मग मात्र दोघंही तिथे पाहत असतात. इंद्रा म्हणतो की मला कळत नाही आहे मी काय घातलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, मला जरा हे करशील का. तेव्हा राणी म्हणते हो मी करते मदत, असं राणी सांगते. आणि इंद्रा मग म्हणतो की सांग. तेव्हा राणी मग त्याला त्यातून ड्रेस सिलेक्ट करून देते, म्हणजे तो कुर्ता कोणता घालायचा आहे हे त्याला देते. तेव्हा मात्र इंद्रा खुश होतो आणि इंद्रा तो कुर्ता घालायला घेतो. आणि मग राणी म्हणते की आता बाहेर जा तुम्ही, मला चेंज करायचं आहे. मग मात्र इंद्रा म्हणत असतो की का बाहेर जाऊ मी, मला कळतच नाही आहे की मी आत थांबतो ना, म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, मी का बाहेर जायचं आहे, असं तो विचारतो. तेव्हा राणी म्हणते का जायचं आहे म्हणजे मला चेंज करायचं आहे ना. तेव्हा म्हणतो की मी तुला सांगितलं का जा म्हणून बाहेर, मी केलं ना तुझ्यासमोर चेंज, मग आता तूही माझ्यासमोर चेंज करायचंस, असं तो मुद्दाम राणीला म्हणत असतो. राणी म्हणत असते काय चाललंय हे तुमचं, म्हणजे मला कळतच नाही आहे, असं काय करताय तुम्ही इंद्रा सर, असं राणी त्याला बोलत असते. पण मी तुम्हाला थांबा इथं माझ्यासमोर चेंज करायला सांगितलं नव्हतं आणि मग तुम्ही माझ्यावरती अशी जबरदस्ती नाही करू शकत, असं राणी बोलत असते. मग इंद्राला ती अक्षरशः धक्के मारत असं बाहेर पाठवते आणि म्हणते की आता बाहेर जा तुम्ही, कळतंय ना मी काय सांगते ते, असं म्हणत तिने त्याला बाहेर अक्षरशः खेचत आणलेलं असतं. आणि इंद्रा मात्र म्हणत असतो की काय हे राणी. राणी म्हणते की हो हे असंच आहे. मग इंद्रा तयार होऊन बाहेर असतो, सगळेजण बोलत असतात. मग इंद्रा म्हणत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे तुम्हा बायकांना तयार व्हायला एवढा वेळ का लागतो, इतका वेळ काय करत असता तुम्ही, असं तो विचारत असतो. तेव्हा राणी आलेली पाहून लगेचच तो खुश होतो आणि मग त्याला आई सांगते की कळलं का, आता कळलं असेल ना, म्हणजे कशासाठी आम्हाला बायकांना वेळ लागतो ते. आणि मग आई खुश होते आणि त्याला म्हणते की बघ या गोष्टींमुळे आम्हाला वेळ लागत असतो. इकडे कंपनीमध्ये आता आपण हाफ डे घेऊया आणि जाऊया असं सगळ्या कामगारांचं ठरलेलं असतं. तेव्हा मात्र विक्रांत त्यांना म्हणत असतो की हाफ डे नाही आहे, कायमचं जायचं आहे. आणि मग त्याने जी काही नोटीस ठेवलेली असते ती नोटीस सगळेजण पाहतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि मग इकडे राणीची आता तयारी सुरू झालेली असते. इंद्रा राणीला घेऊन मंदिरात आलेला असतो. राणी म्हणते इथे का आलोय आपण. तेव्हा इंद्रा म्हणतो की तुला आठवतंय का, मागच्या वेळेस तुला ना मी इथं सोडून गेलेलो होतो, म्हणून मी आज ठरवलं की नाही काहीही झालं तरीही मी आज तुला इथे सोडून नाही जाणार, म्हणून मी तुला इथे स्वतः इथून घ्यायला आलेलो आहे. मग तो गाडीतून तिला उतरवतो आणि निघून गेलेला असतो. तो पुन्हा माघारी येतो आणि राणीकडे पाहतो, अक्षरशः गुडघ्यांवरती बसून तो राणीची माफी मागत आहे आणि राणीला सांगत आहे की मला माफ कर, माझ्याकडून चुका झालेल्या आहेत. राणी मात्र पाहतच राहते. इंद्राला म्हणते सोडून द्या ना तुम्ही. तेव्हा इंद्रा म्हणतो की नाही, माझ्याकडनं ज्या चुका झाल्या त्याची माफी तर मी मागितली पाहिजे ना, कारण मी त्या चुका करायला नको होत्या, कारण मी तुला ओळखायला चुकलेलो आहे, असं म्हणत तो तिची माफी मागतो, तिला जवळ घेतो. त्यानंतर राणीला सुद्धा छान वाटत असतं. फायनली ते दोघं जण आज एकत्र आलेले असतात. इतक्या दिवसानंतर हा क्षण आलेला असतो. राणीसुद्धा आता सगळा राग विसरून गेलेली असते आणि तिला छान वाटत असतं.
त्याचबरोबर तिने इंद्राला सांगते की इंद्रा सर, काळजी नका करू, माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही राग नाही, असं तिने स्पष्टपणे इंद्राला सांगितलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता 2 तास झालेले आहेत आणि गृहप्रवेशाचा वेळ झालेला असतो. सगळेजण गृहप्रवेशासाठी आलेले असतात. राणी माप ओलांडणारच असते. तेवढ्यातच फॅक्टरीतले लोक ओरडत येतात आणि सांगू लागतात की असं असं विक्रांत सरांनी फॅक्टरीचा लिलाव करायला काढलेला आहे. आणि हे ऐकता क्षणी धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर आबांना तर अक्षरशः हार्ट अटॅक येतो. आबा तिथे कोसळतात आणि मग मात्र सगळ्यांची तारांबळ उडालेली आहे. कळायचं बंद झालंय की हे सगळं काय घडलंय आणि असं का झालंय, असं म्हणत सगळेजण पाहू लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.